नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित बोधामृत. पुस्तक वाचन. मागील भाग पुढे चालू. विषय 6. गुरु शिष्य संवाद. प्रश्न 37. मी एक श्रीमंत गृहस्थ आहे. माझी बायको, एक मुलगा आणि एक मुलगी, ही 3 माणसे घराची भिंत अंगावर पडून मृत्युमुखी पडली. ते दुःख असह्य होऊन मी सर्वस्वाचा त्याग करून आज 13 वर्षे काशी येथे राहत आहे. रोज 3 तास गंगेमध्ये कमरेपर्यंत पाण्यात उभे राहून अनुष्ठान करतो, तरी अजून मला देव पावला नाही. याचे कारण काय? उत्तर. मुलांना आई खेळणी देते व खेळायलाही शिकविते, पण अंघोळ, जेवण, अभ्यास जर वेळेवर केला नाही किंवा मुद्दाम बोलावणे पाठवून सुद्धा ती आली नाहीत, तर आईला राग आल्याशिवाय राहतो काय? खेळ संपल्यावर किंवा चेंडू फुटला, बाहुलीचा पाय मोडला, असे काही घडल्यावर ती मुले जर आईजवळ गेली तर आईला त्यांची दया येईल काय? आई त्यांना लगेच जवळ करते का? त्याप्रमाणे जगाचा मायबाप परमेश्वर, त्याची आम्ही सर्व लेकरे, त्याने आम्हाला स्त्री, पुत्र, ग्रह, धनादी खेळणी दिली आणि संसाररूप खेळ खेळण्यास शिकविले. पण आम्ही खेळात परिपूर्ण रमून जाऊन देवालाच विसरून गेलो. म्हणून आम्हाला सावध करण्यासाठी देवाला संकटे, विघ्ने, रोगादिकांना आमच्याकडे पाठवावे लागते. तरी आम्ही उन्मत्तपणाने त्याकडे दुर्लक्षच करतो. आमच्यावर एखादा कठीण प्रसंग जेव्हा ओढवतो, तेव्हा मात्र नाना व्रते, नेम, अनुष्ठानादिकांच्या द्वारे आम्ही देवाला हाक मारू लागतो. परंतु यावेळी देव ओ देईल तरी कसा? आम्हाला लगेच जवळ घेऊन आमचे समाधान करावे असे त्याला वाटेल कसे? मुले आईने घ्यावे म्हणून सारखी रडू लागली म्हणजे जशी तिला दया येऊन ती मुलांना जवळ करते, त्याप्रमाणे देवाजवळ आम्ही आपल्या चुकीबद्दल क्षमा करण्यासाठी विनवीत राहावे आणि आपल्या हातून यापुढे चूक होऊ नये म्हणून अनुष्ठान करीत राहावे. म्हणजे आपसुकच एक ना एक दिवशी देवाला करुणा येऊन तो आपल्यावर कृपा करतोच. प्रश्न 38. सर्व साधनात मौन हे मोठे बलिष्ठ साधन आहे असे म्हणतात, म्हणून मी मौन धरले होते. परंतु 5 वर्षे मौन धरून सुद्धा अद्याप माझे रागद्वेषादी दुर्गुण गेले नाहीत. हे कसे? उत्तर. मौनाने अंतर शुद्ध होऊन अंगी दैवी सामर्थ्य वाढते, ही गोष्ट खरी आहे. परंतु वाणीच्या बाहेर शब्द न काढणे हे मौन नसून मनाची गडबड बंद करणे याचे नाव मौन आहे. विषयांवरील आसक्ती नाहीशी झाल्याशिवाय मनाची गडबड थांबत नाही. आसक्ती नाहीशी होण्याकरिता प्रथम गुरुमुखाने बोधश्रवण व त्याचे मनन झाले पाहिजे. गुरुबोध अंगी मुरल्यावर आसक्ती आपसुकच नाहीशी होते आणि मनाचे मन पण राहत नाही. म्हणजे मन आत्मस्वरूपी विलीन होते. त्यानंतर हृदय केव्हाही निर्विकार असते. त्यामुळे ती व्यक्ती जरी बोलत असली तरी तिचे मौन केव्हाही भंग पावत नाही. प्रश्न 39. सत्संगापासून फायदा कोणता? उत्तर. संत संगतीपासून मनुष्याला क्रमेण श्रद्धा, भक्ती,
वैराग्य व ज्ञान यांची प्राप्ती होऊन संसारासक्तीपासून तो पूर्ण सुटतो, म्हणजे प्रेममय बनतो. संत संगती मनुष्याला नरकवत अवस्थेपासून सोडवून स्वर्गीय अवस्थेप्रत पोहोचविते. संत संगतीच्या योगे मनुष्यातील पशुवृत्ती नाहीशी होऊन मनुष्याच्या अंगी मनुष्यपण येते आणि पुढे तो देव होऊन ब्रह्मरूपास पावतो. प्रश्न 40. सत्संगापासून होत असलेला परिणाम किती दिवसांनी कळून येतो? उत्तर: चिकाटीचे प्रयत्न आणि त्याला पूर्वसुकृताची जोड जर असेल तर मनुष्याची सत्वचित्तशुद्धी होते. नाहीतर किती वर्षेच नव्हे तर किती जन्मही घ्यावे लागतात. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.